एका स्त्रीला तिच्या नवऱ्याने कुठलेसे विजेचे उपकरण दिले होते. ते उपकरण किती गुंतागुंतीचं आहे हे समजून घेण्यासाठी तिने ते उघडून पाहिले. सोबतच्या माहिती पुस्तकानुसार तिने काही तास घालून ते पुन्हा जोडण्याचाही प्रयत्न केला. पण पुन्हा जोडण्यामध्ये काही यश आले नाही. त्यामुळे शेवटी तिने तो नाद सोडला आणि त्याचे सर्व भाग जेवणाच्या टेबलावर सोडून ती तशीच निघून गेली. काही तासानंतर ती पुन्हा तिथे आली. तेव्हा तिच्या अशा लक्षात आलं की तिच्याकडे काम करणाऱ्या बाईने ते जोडून पुन्हा वापरण्यायोग्य केले होते. तिने त्या काम करणाऱ्या बाईचे आभार मानले. "तुला वाचताही येत नसताना तू हे सारं कसं काय जोडलं?" तिने विचारले. त्या घरकाम करणाऱ्या बाईने असे उत्तर दिले की ही चकितच झाली. ती बाई म्हणाली, की "काय आहे बाईसाहेब, जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुम्हाला वाचता येत नाही, तेव्हा तुम्ही तुमचा मेंदू चालवायला तयार होता." या कथेचे तात्पर्य असे आहे की विचार करण्याची नैसर्गिक देण प्रत्येकाला मिळाली आहे. तथाकथित शिकलेले लोक ती मोठ्या प्रमाणात वापरतात, कारण त्यांना हे माहीत नसते की इतर लोकांचे विचार हेही ते न शिकल्यामुळेच आहेत. नकळत त्यांच्या मागे एक प्रकारचे व्यावसायिक स्थान पण निर्माण होते. मित्रांनो, अशा वेळी अगदी निरक्षरता पण हा एक छुपा आशीर्वादच असतो. तथापि याचा अर्थ प्रत्येकाने निरक्षर राहावे असे नाही. तुम्हाला ही गोष्ट आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.